रसिक मित्रांनो, मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनेल मार्फत आज दरवाजा या शीर्षकाचा वैजयंती देशपांडे यांचा लेख त्यांच्याच आवाजात सादर करत आहे। हा लेख ऐकण्यापूर्वी आपण या यूट्यूब व्हिडिओची फेसप्लेट अवश्य पाहावी ही विनंती। ही फेसप्लेट संदीप हिवरखेडकर या अष्टपैलू कलाकारानं तयार केलेली आहे। या व्हिडिओच्या दरम्यान आणखीन एक अर्थपूर्ण चित्र अर्थात रेखाटन आपल्याला दिसणार आहे। हे रेखाटन शैली खडतकर या सिद्धहस्त कलाकारानं या लेखासाठी आवर्जून काढून दिलेलं आहे। या लेखाचं भाववाचन सुरू करण्यापूर्वी शैली खडतकर यांच्या अर्थपूर्ण रेखाटनाचं विवेचन करणं आवश्यक आहे। मांगल्य व शुचिता यांचं प्रतीक असलेलं तोरण व नैसर्गिक हिरव्या वेलीची महिरप मिरवणारं अभ्यागताचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेलं दार या दृकश्राव्य घरात समस्त रसिकांचं स्वागत करण्यास सिद्ध आहे। चला ऐकू तर वैजयंती देशपांडे यांचा एक लेख त्यांच्याच आवाजात। धन्यवाद। दार, द्वार, प्रवेशद्वार, कवाड, ग्रामीण भाषेत कावड, कपाट आणि दरवाजा इत्यादी विविध नावांनी सर्वांना सुपरिचित असलेला हा दरवाजा राजवाडा असो, महाल असो, घर असो किंवा लहानशी झोपडी असो, प्रत्येक घराला दरवाजा हा असतोच असतो। घरातील सर्वांना संरक्षण आणि दिलासा देण्याचे महत्वाचे काम याचे। त्याचे प्रकार तरी किती। काही दारांना 2 झडपा तर काहींना एकच, काही नक्षीदार तर काही साधे, काही लाकडी, काही लोखंडी तर काही फायबरचेही, काही काचेचे तर काही पत्र्याचे। प्रकार अनेक असले तरी काम मात्र एकच, घराची सुरक्षा, घरातल्यांची सुरक्षा। दार बंद करून घरमालक घरात शांत झोपी जातो। दाराला कुलूप लावून खुशाल सर्वजण आपापल्या कामाला जातात निश्चिंत मनाने। अभ्यागतांसाठी सदैव उघडी असणारी दारे काहींसाठी मात्र कायम बंद झालेली असतात। आपल्या कामाला गेलेल्या आईबाबांची मुले दारात बसूनच त्यांची वाट पाहतात। घरात आल्या गेलेल्यांवर करडी नजर असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीही दाराशीच असलेल्या खुर्चीत विसावलेल्या दिसतात। दारी आलेल्या याचकाला विनमुख न पाठवण्याचे आणि लक्ष्मीच्या आगमनासाठी तिन्ही सांजेला दार उघडे ठेवण्याचे संस्कार आजही बघायला मिळतात। गवताच्या ताट्या, कापडी पडदे हेही दाराचेच भाऊबंद, तेही दाराचेच काम करताना दिसतात। लोकोपवादामुळे व्यथित झालेले ज्ञानदेव ताटी बंद करून आपल्या कुटीत बसले असताना ताटीचे अभंग गाऊन त्यांच्या चिमुरड्या बहिणीने मुक्ताईने त्यांना बोध केला आणि त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली। रागे भरावे कवणाशी, आपण ब्रह्म सर्वदेशी, ऐशी समदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा असे म्हणून त्यांचा राग शांत केला, त्यांना कर्तव्यासाठी प्रवृत्त केले। नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही आपली पंच ज्ञानेंद्रिये, त्यांच्या माध्यमाने मनुष्याला सर्व गोष्टींचे ज्ञान होते। घराच्या दारासमोर सडा संमार्जन करून, रांगोळी काढून, तोरण लावून आपण सत्प्रवृत्तींचे स्वागत करतो, तसेच या पंचज्ञानेंद्रियांची पटले आपण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी कायम खुली ठेवायला हवीत। अशुद्ध हवा, दुर्गंध टाळण्यासाठी आपण नाकाचे पटल म्हणजे नाकपुडी बंद करतो। तसेच वाईट ऐकणे टाळण्यासाठी आपले कान आपल्याला बंद करता आले पाहिजेत। समाजात घडणाऱ्या अशोभनीय घटना पाहून
नेत्रपटल म्हणजेच पापण्या बंद करून शांत न बसता अन्यायाविरुद्ध आवाज उठवून आपली जाणीव सजग ठेवता आली पाहिजे. जिभेने सत्यम वद युक्तम वद यांचा अंगीकार केला पाहिजे. तसेच शठे शाठ्यम समाचरेत हे तत्वही अंगीकारले पाहिजे. स्पर्शातील भावना त्वचेने ओळखायला हव्यात आणि त्यानुसारच आपले आचरण असावे. अतिपर्जन्यामुळे धरणात पाण्याची वाढलेली धोकादायक पातळी कमी करण्यासाठी धरणाची दारं उघडून पाण्याला मार्ग काढून दिला जातो. त्याचप्रमाणे मनातील अनावश्यक विचार बाहेर काढून आपले मन शांत ठेवता आले पाहिजे. दर्शने स्पर्शने वापि श्रवणे भाषणे पिवा यत्र द्रवत्यंतरंगम स स्नेह इति कथ्यते ही स्नेहाची परिभाषा सुभाषितकारांनी सांगितली आहे. आपल्या पंच ज्ञानेंद्रियांची कवाडं उघडून योग्य त्या गोष्टींना आपल्या अंतरंगात प्रवेश दिला तर आपला देह मंदिर चित्त मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग मनाची कवाडं खुली करून सद्वर्तनाची कास धरूया आणि आत्मारूपी परमेश्वराचे देह मंदिर पवित्र राखण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. हा लेख भाववाचन व सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईकचं बटन अवश्य प्रेस करा. शेअरचं बटन वापरून हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि रसिकांना पाठवा. सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन जर आपण दाबलं तर या चॅनेलवरील नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये ताबडतोब येईल याची खात्री बाळगा. धन्यवाद.